आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादांच्या या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असले आपले सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भाऊ पाटीलजी नवले, ज्यांच्या पुढाकारातून ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे, हे आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय गायकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले कैलासभाऊ वाकचौरे असतील, प्रकाश मामा मालुंजकर असतील, आमच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख सुशांतभाऊ गजे असतील, महेश मच्छिंद्रशेठ धुमाळ असतील. खरं तर अनेकांची नावं आपल्याला या ठिकाणी घेता येतील. प्रभात नाना आहेत, बोरसाहेब आहेत, तिकांडे साहेब आहेत, प्रमोदजी आहेत, समोर बसलेले सर्व प्रमुख नेते, व्यासपीठावर जी लोक उपस्थित आहेत ती जितकी तोला मोलाची आहेत, मला वाटतं तेवढीच तोला मोलाची समोर बसलेली आपण सर्वजण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहात. मी आपल्या सर्वांचं या निमित्तानं स्वागत करतो. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर दादांच्या बाबतीमध्ये अनेकांच्या भावना आपण या ठिकाणी ऐकलेल्या आहे. या तालुक्याच्या उभारणीसाठी, या तालुक्याच्या एकीकरणासाठी खरं तर दादांचं खूप मोठा त्याग, योगदान, संघर्ष आपल्या या तालुक्यासाठी राहिलेला आहे. खरं तर आजचा दिवस हा या महाराष्ट्रासाठी आपण सर्वजण दादांचा वाढदिवस म्हणून खरं तर कालपर्यंत आपण सर्वांनी पाहिला, परंतु आजच्या दिवशी ह्या महाराष्ट्रामध्ये दादांची जयंती आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये येईल. खरं तर हा अत्यंत दुःखाचा क्षण आज सर्व महाराष्ट्र या ठिकाणी अनुभवतो आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये इथून मागच्या काळामध्ये दादांचे वाढदिवस होताना आपण सर्वांनी पाहिले, दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळे उपक्रम होताना आपण सर्वांनी पाहिले. दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अख्ख्या महाराष्ट्रानं आणि आपल्या तालुक्यानं प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपापले फोटो स्टेटस ठेवून दादांचा वाढदिवस साजरा करताना आपण एकमेकाला पाहिलं. परंतु दुर्दैवानं आजचा हा क्षण आपल्या सर्वांसाठी जरा दुःखदायक अशा प्रकारचा क्षण आपण सर्वजण पाहतोय. आणि आज संपूर्ण महाराष्ट्र दादांच्या जयंतीच्या निमित्तानं एक शासकीय प्रोग्राम म्हणून सर्व तालुक्यांमध्ये, वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये, वेगवेगळ्या विभागांमध्ये आज दादांची जयंती या ठिकाणी संपन्न होते. खरं तर महाराष्ट्रासाठी आणि आपल्या तालुक्यासाठी दादांचं योगदान आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. मगाशी जसं सांगितलं अनेक मान्यवरांनी, तसं पिंपळगाव खांडा असेल, निळवंडे असेल, आपला अगासी सहकारी साखर कारखान्याची उभारणीच्या बाबतीमध्ये असेल, जे जे काय म्हणून या तालुक्यामध्ये दादांना करता येईल, मला वाटतं तो करण्याचा प्रयत्न ह्या निमित्तानं या ठिकाणी सातत्यानं केला. आणि दुर्दैवानं आपल्याला कोणालाच अशा प्रकारचं वाटलं नसेल की बाबा दादा इतक्या लवकर आपल्यातून जातील, परंतु 5-5.5 महिन्यापूर्वी खरं तर दादांची एक्झिट झाली आणि आपल्या सर्वांना या गोष्टीचा धक्का या निमित्तानं बसला. दादा गेल्यामुळं गायकर साहेब या महाराष्ट्रामध्ये जी पोकळी तयार झाली तशीच पोकळी मला वाटतं आपल्या तालुक्यामध्ये देखील सुद्धा या निमित्तानं ती जाणवते. आणि म्हणून हा तालुका जरी आदिवासी असला, परंतु ह्या तालुक्यामध्ये आदिवासी आणि बहुजन समाज एकत्र येऊन कायम ह्या तालुक्याला पुढं घेऊन जाण्याचं काम खरं तर खरं तर प्रामुख्यानं या दोन्ही समाज माध्यमांनी खरं तर या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आज ह्या तालुक्यामध्ये दादांच्या जाण्यानं आपल्याला सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी उणीव ह्या निमित्तानं भासत असते. आणि म्हणून गायकर साहेबांच्या माध्यमातून, त्यांच्या पुढाकारातून, त्यांच्या नेतृत्वावर खरं तर विश्वास ठेवून या तालुक्यामध्ये सातत्यानं, मग पूर्वी मोठे पवार साहेब असतील आणि आता दादा असतील, तर शेवटच्या क्षणापर्यंत ह्या तालुक्याला दोन्ही हातांनी म्हणजे भरभरून देण्याचं काम खरं तर त्या कुटुंबानं या तालुक्यासाठी केलेलं आहे. आणि म्हणून ते आपण कोणी विसरता कामा नये, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या तालुक्यामध्ये नेतृत्व बदलत गेली, परंतु ह्या तालुक्यातली मायबाप जनता कायम पवार कुटुंबाच्या अवतीभोवती एक वेगळ्या विश्वासानं राहत गेली. आणि म्हणून जेव्हा जेव्हा दादा पवारसाहेब सत्तेत होते तेव्हा सत्तेच्या माध्यमातून ह्या तालुक्यासाठी काही ना काही देत गेली, आणि जेव्हा जेव्हा विरोधात गेली तेव्हा कायम या तालुक्याच्या सुखदुःखामध्ये सातत्यानं सहभागी होऊन या तालुक्याला पुढं घेऊन जाण्याचं काम खरं तर दादांनी आणि त्या मला वाटतं पवार कुटुंबाने सातत्याने ह्या तालुक्यासाठी केलं. या तालुक्याच्या उभारणीसाठी वेगवेगळे नवीन काही प्रकल्प ह्या तालुक्यामध्ये झाले. म्हणजे जे होत नव्हतं ते पिंपळगाव खांडचं धरण झालं, जिथं कुठं अडचण येत होती अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये जर विचार केला, म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करण्याचं काम खरं तर दादानी या निमित्तानं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून शेवटी आता आपल्या सर्वांच्या खांद्यावर एक वेगळी जबाबदारी ह्या निमित्तानं पडलेली आहे. दादा जरी आपल्यात नसलेत, परंतु ह्या तालुक्यानं
एक वेगळा विचार स्वीकारून हा तालुका सातत्यानं पुढं जाताना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून संकटं जरी आली, उणिवा जरी भासल्या, तरी देखील सुद्धा ह्या तालुक्याला पुढं घेऊन जाणं मला वाटतं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. खरं तर इथं बसलेले सगळेच लोक तोला मोलाचे, परंतु प्रामुख्यानं मी आपल्या सर्वांच्या दृष्टीनं छोटा आहे, परंतु समाजामध्ये काम करताना आम्ही पण काही गोष्टी पाहत असतो. आणि म्हणून विशेष करून गायकर साहेब आणि कैलास भाऊंना आमची या निमित्तानं विनंती आहे की दादा जरी आपल्यात नसले, परंतु ह्या तालुक्यामध्ये बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी, त्यांच्यावर प्रेम करण्याच्या बाबतीमध्ये पवार कुटुंबानं दादांनी प्रचंड मोठा संघर्ष या निमित्तानं केलेला आहे. म्हणजे एका बाजूला आदिवासी समाजावर जितकं प्रेम, जितका जिव्हाळा ह्या कुटुंबानं केला असेल, मला वाटतं तितकाच प्रेम, जिव्हाळा मला वाटतं दादांनी आणि पवार कुटुंबाने या तालुक्यामध्ये बहुजन समाजावर सातत्याने केलेलं आहे. आणि म्हणून शेवटी तुम्ही ॲक्टिव्ह नसते तर इतकं मोठं काम ह्या तालुक्यामध्ये उभं राहिलं नसतं. आणि म्हणून ते पुढं घेऊन जाणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी. आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी पुढाकार घ्यावा आणि या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम उभं होण्यासाठी आपण या ठिकाणी जबाबदारी घ्यावी. आणि म्हणून ह्या तालुक्यासाठी जे जे काही म्हणून चांगलं करता येईल तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी ह्या निमित्तानं करावा. आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते आहेत. आतापर्यंत पिचड कुटुंबानं किंवा लामटे परिवारानं किंवा गायकर साहेबांनी किंवा कैलास भाऊन किंवा आपल्यासारख्या अनेक नेत्यांनी त्या पक्षात राहून ह्या तालुक्यासाठी काय काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न मला वाटतं आपण सर्वांनी केला. आणि म्हणून आपण देखील सुद्धा आता ज्या पक्षांमध्ये ज्या नेतृत्वाच्या खाली काम करतो, तर आपली पण देखील सुद्धा जबाबदारी की ह्या तालुक्याला पुढं घेऊन जाणं, ह्या तालुक्यासाठी चांगल्या गोष्टी करणं, या तालुक्यातले मायबाप जनतेचे प्रश्न सोडवणं, या तालुक्यातला सहकार, ह्या तालुक्यातली पतसंस्था, ह्या तालुक्यातल्या वेगवेगळ्या सामाजिक संस्था टिकल्या पाहिजे, त्यासाठी आपली देखील सुद्धा एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी. आणि म्हणून आम्ही देखील सुद्धा शिवसेनेमध्ये काम करत असताना गायकर साहेब का जसं दादांच्या माध्यमातून, मोठ्या पवार साहेबांच्या माध्यमातून ह्या तालुक्यामध्ये काही कामं होण्याचा संकल्प आपण केला होता, तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला. तसं आम्ही देखील सुद्धा आता शिवसेनेच्या माध्यमातून, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून ह्या तालुक्यामध्ये काही ना काही करण्याचा प्रयत्न आम्ही छोटेखानी ह्या निमित्तानं करतो आहे. आणि म्हणून आपण देखील सुद्धा जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याची भावना मला वाटतं आपण सर्वांनी जर ठेवली तर मला वाटतं या तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं काम आपल्याला ह्या निमित्तानं उभं करता येईल. मी सातत्याने जेव्हा आमच्यात आम्ही बसत असतो तेव्हा दादांबद्दल, मोठ्या पवार साहेबांबद्दल आमच्यामध्ये चर्चा होत असते. आम्ही सातत्याने हेच सांगतो लोकांना की बाबा ह्या तालुक्यानं पवार कुटुंबाला का स्वीकारलं, त्याचं कारण का जेव्हा सत्ता असेल किंवा विरोधात असेल तेव्हा पवार कुटुंबातला कोणी ना कोणी माणूस या तालुक्यामध्ये येत गेला आणि या तालुक्यासाठी जे काय म्हणून देता येईल तो देण्याचा प्रयत्न मला वाटतं त्या परिवाराने ह्या निमित्तानं आपल्या सर्वांना देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आपण कोणीच या परिवाराचं त्याग, संघर्ष, दिलेलं योगदान कोणी विसरणार नाही. आणि म्हणून त्यांच्या आठवणी आपल्या सर्वांच्या स्मरणामध्ये कायम राहतील. पवार कुटुंबानं विशेष करून अजितदादांनी दोन्ही हाताने ह्या तालुक्याला भरभरून देण्याचं काम ह्या निमित्तानं केलेलं आहे. आणि म्हणून ते आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण कधी विसरणार नाही. परंतु आता दुर्दैवानं दादा आपल्यात नाही आहे आणि म्हणून आपल्याला या तालुक्यातले देखील सुद्धा प्रश्न सोडवणं, या तालुक्याला पुढं घेऊन जाणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणून आम्ही तो छोटेखानी गायकर साहेब प्रयत्न करतो का शिंदे साहेबांना या तालुक्यामध्ये सातत्यानं आणायचा आणि त्यांच्या माध्यमातून छोटी कामं करता येतील का तो प्रयत्न ह्या निमित्तानं करायचा. आणि म्हणून पुढच्या महिन्यामध्ये जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या अकोले तालुक्यामध्ये येत आहे. आणि म्हणून आपल्याला देखील सुद्धा विनंती आहे की मागच्या वर्षी आपण सर्वजण आलाच होता, परंतु यावर्षी देखील सुद्धा आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि आपल्या सर्वांच्या प्रती, आदरणीय दादांच्या प्रती आदरांजली, श्रद्धांजली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.